ठाणे परिवहन निवडणुकीतला वाद चिघळला। शिवसेनेनं केलेल्या राड्यानंतर उपमहापौर मिलिंद पाटणकरांचा राजीनामा। पाटणकर कालपासून नॉट रिचेबल। संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या ठाणे महानगरपालिकेला बदनाम करणाऱ्या या राजकारण्यांना धुळून काढलं पाहिजे। जे ठाणे शहरामध्ये चाललेलं आहे अतिशय घृणास्पद चाललेलं आहे। हे लोकशाहीचा खून म्हणतात ना, तो ठाणे शहरामध्ये। राजकारण्यांमुळेच ठाणे शहराचं नाव खराब होतंय। राजकीय राड्यावर ठाणेकर संतप्त। जस्टिस गांगुलींनी सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रामध्ये आपण दोषी नसल्याचा केला दावा, पण या दाव्याला इंटर्न मुलीनं घेतला आक्षेप। गरज पडल्यास पोलिसांचीही मदत घेणार। भाजपच्या देशभरातल्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार। कर्नाटकमध्ये येडियुरप्पांच्या पुनर्प्रवेशाबद्दलही होणार विचार। आम आदमी पार्टीच्या सरकार स्थापनेच्या घोषणेनंतर आता उत्सुकता मंत्रिमंडळाची। संभाव्य मंत्र्यांची यादी CNN-IBNच्या हाती। कांद्याच्या प्रश्नाबद्दल नाशिकमधून माझ्या मागे कुणीच उभं राहिलं नाही। शरद पवारांनी छगन भुजबळांना सुनावले खडे बोल। मुंबईतल्या आदर्शनगर झोपडपट्टीवर महापालिकेची कारवाई। झोपडपट्टी म्हणून मान्यता असतानाही कारवाई होते, त्यामुळे रहिवासी संतप्त। आणि पुण्यामधल्या SNDT कॉलेजच्या विद्यार्थिनींची सायकल रॅली। पुण्याहून निघाली कन्याकुमारीला। लेक वाचवा हा संदेश।